नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळे सालके, संस्थापिका मातृगंध पुणे. आपण ऐकतोय सौ रेखा करंदीकर लिखित धर्मशील अहिल्या. भाग एक. प्रवास कल्याणी प्रतिभेचा ते अहिल्या माता. प्रकरण 7. श्री शिवशंकर आज्ञेवरून. महेश्वरची पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक परंपरा अहिल्याबाईंना भावणारी होती. विंध्य पर्वत रांगांमुळे भारतवर्षाचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग झाले होते. विंध्य आणि सातपुडा पर्वतांमध्ये नर्मदेचे खोरे आहे. मध्य प्रदेशात नर्मदेच्या काठावर जिल्हा खरगोणमध्ये महेश्वर नगरी वसली आहे. म्हणून राज्यकारभारास सुरक्षित महेश्वर असून त्याला मराठे शाहीचे दक्षिणद्वार म्हटले गेले. महेश्वरच्या आसपासच्या प्रदेशात पाषाण युगापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या मानव विकासाच्या खुणा पाहायला मिळतात. मोठ्या सैन्यासह रावण दिग्विजय करण्यासाठी महेश्वरला पोहोचला. नर्मदा तीरावर वाळूचे शिवलिंग करून त्यावर सहस्त्र दल कमल अर्पण करून शिवाची त्याने आराधना केली. डोळे बंद करून शिवस्तुती करीत असताना अचानक नर्मदेचा उलटा प्रवाह वेगाने आला व त्याबरोबर रावणाने वाहिलेली सर्व कमळे वाहून गेली. हे कसे घडले हे पाहायला रावण गेला असताना त्यांनी एका वीर पुरुषाला आपल्या सहस्त्र बाहूंनी नर्मदेचा प्रवाह अडवून जलक्रीडा करताना पाहिले. तो कार्तवीर्य सहस्त्र अर्जुन होता. रावणाने युद्धासाठी त्याला पुकारले. तुंबळ युद्ध झाले. दोन्ही वीर शक्तिशाली होते. सहस्त्रार्जुनाने आपल्या 1000 बाहूंनी गदा धरून रावणाला छातीवर वार केले. रावण मूर्छित झाला. कार्तवीर्याने रावणाला बंदी बनवले. आजही महेश्वरात रावणेश्वर कारागार पाहायला मिळते. महेश्वर किल्ल्याच्या घाटावर या सहस्त्रार्जुनास समर्पित केलेलं प्रसिद्ध मंदिर आहे राजराजेश्वर मंदिर. वाल्मिकी रामायणातील वर्णनानुसार रावणाने नर्मदेला अडवायचा प्रयत्न केला असता नर्मदा नदी त्याच्या बाहूतून सुटून सहस्त्रधारांनी वाहू लागते असे वर्णन आहे. हे ठिकाण महेश्वर पासून 6 किलोमीटरवर आहे. महिष्मतीची निर्मिती कशी झाली हे सांगणारी श्रीमद देवी भागवतात कथा आहे. शापामुळे लक्ष्मी घोड्याच्या रूपात पृथ्वी तलावर येते तेव्हा भगवान विष्णू घोड्याच्या रूपात येतात. दोघांना एकवीर नावाचा पुत्र होतो. यदूचा भाऊ तुर्वसू निस्संतान असतो. एक वीराला त्याला देण्यात येते. याचेच नाव हैहय. कार्तवीर्य सहस्त्रार्जुन हैहय वंशातील एक. या वंशाचे राजचिन्ह घोडा म्हणजे विष्णू होते. हरिवंश पुराणानुसार महाराज यदूचे वंशज महिष्मान राजा. त्यांच्यापासून सहस्त्रार्जुन या चंद्रवंशी यादव कुळातील वितिहोत्रने अवंती राज्याची एक उज्जैनी आणि दुसरी दक्षिण राजधानी माहिष्मती केली. महाभारत काळात राजा नील माहिष्मतीवर राज्य करीत होता. पांडवांपैकी सहदेवाने या राज्यावर आक्रमण केले पण नील राजाला अग्निदेवांनी सहकार्य केल्यामुळे सहदेवाचा पराभव झाला. अग्निदेवांनी सहदेवाच्या स्तुतीने प्रसन्न होऊन त्या दोघात समेट घडवला. तेव्हा या राज्याला अनुप राज्य म्हटले जायचे व राजधानी माहिष्मती होती. 4थ्या शताब्दीमध्ये ह्या ठिकाणी मौर्य सम्राट चंद्रगुप्ताचे राज्य होते. अवंती राज्यात माहिष्मती येते. भगवान बुद्धाच्या काळात सम्राट अशोकाला अवंती राज्याचे सुभेदार केले होते. इथेच त्याच्या मुलांनी बौद्ध धर्माचा प्रचार केला. सम्राट विक्रमादित्याच्या राज्याच्याही उज्जैनी आणि माहिष्मती या 2 राजधानी होत्या. 6व्या-7व्या शताब्दीमध्ये येथे कालचुरी परमार राजा राज्य करीत होते. त्यांनी अनेक सुंदर मंदिरे बांधली. त्या काळातील केशव मंदिर आजही महेश्वर येथे आहे. परमारच्या काळात माहिष्मतीकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. खरगोण क्षेत्रातील बल्लाळ राजाने बांधलेल्या बल्लाळेश्वरासारख्या अनेक मंदिरांमुळे या क्षेत्रास नेमाडका खजुराहो म्हटले जाते. महेश्वर मधील प्राचीन जैन मंदिरात अकबरकालीन शिलालेख आहेत. शहाजहानकालीन अकबरी मस्जिदही आहे. महेश्वर चालुक्यांच्या काळात प्रसिद्ध व्यापारी स्थानक होते. सुलतानी राजवटीत ते मांडूच्या सुलतानाने जिंकले. 1422 मध्ये ते गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात गेले. 1730 मध्ये मल्हारराव होळकरांनी ते मोगलांकडून जिंकले. त्यानंतर मल्हाररावांनी महेश्वरात अनेक सोयी सुविधा केल्या. महेश्वरात रेवामाईचे रुंद पात्र असून जुना भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याची अहिल्याबाईंनी डागडुजी केली. त्यात अतिशय साधा वाडा बांधला. घरातल्याच एका मोठ्या दिवाणखान्यात दरबार भरायचा. दरबारात बसण्यासाठी सिंहासन नव्हतं. एक स्वच्छ गिरद्यांची बैठक. मध्यभागी अहिल्याबाईंची पांढरी गोधडी,
त्यावर स्वच्छ पांढऱ्या साडीतल्या, टपोऱ्या डोळ्यांच्या, रुंद कपाळ, डोईवर पदर घेतलेल्या, सावळ्या परंतु तेजस्वी अहिल्याबाई, शांती, माधुर्य, तेज यांचा त्रिवेणी संगमच जणू. तटालगत वाड्याच्या दक्षिणेस अहिल्याबाईंचे साधे पण ऐश्वर्य संपन्न देवघर होते. इथून नर्मदेचे आणि बाणेश्वराचे दर्शन घडायचे. देवघरातील पाट चंदनी लाकडाचे आणि चांदीचे. 4 चांदीच्या शंकराच्या मुखवट्यांपैकी एक मोठा मध्यभागी ठेवलेला, 5 शंकराच्या पिंडींपैकी एक शेष नागाने वेढा घेतलेली, मल्हारी मार्तंडाचा पुतळा, कुलदैवताचे टाक, पूजेची उपकरणे सर्व चांदीचे. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, क्षिप्रा, नर्मदा या नद्यातील शाळुंखांनी 3 मोठ्या थाळ्या भरलेल्या असायच्या. 23 किलो वजनाच्या सोन्याच्या पाळण्यात गोपाळ बालमुकुंद आणि उजव्या हाताचा शंख आजही आहे. हे सर्व अहिल्याबाईंच्या काळातील आजही महेश्वराच्या देवघरात आहे. अहिल्याबाई महेश्वर निवासिनी आल्या. आसमंतात सभोवताली मंदिरातील होम हवनांचा धूर पसरू लागला. ग्रंथपठन, मंत्रजागर यांचे धीर गंभीर स्वर, तसेच भजन कीर्तनाचा, टाळ मृदुंगांचा मंगलध्वनी नर्मदेच्या तीरावर घुमू लागला. तुकोजी होळकर दूर उदयपूरच्या आसपास होते. वेळ साधून दिवाण गंगोबा तात्यांनी स्वार्थी डाव टाकायचे ठरवले. 20 जानेवारी 1734 रोजी पेशव्यांनी मल्हाररावांच्या सांगण्यावरून गौतमाबाईंच्या नावावर 2,99,010 रुपये उत्पन्नाचे महाल केले. होळकरांचे तेव्हापासून दौलतीचे व खाजगीचे उत्पन्न वेगळे झाले. हा मान पेशव्यांकडून फक्त होळकरांनाच मिळाला. या महालांचा कारभार गौतमबाई अहिल्येस बरोबर घेऊन करीत असत. बाईजींच्या निधनानंतर हे खाजगीचे महाल व त्यांच्या उत्पन्नाची मालकी अहिल्याबाईंकडे आली. मल्हाररावांनंतर अंदाजे 16 कोटींचा खाजगी खजिना अहिल्याबाईंकडे आला. दौलतीचा 75 लाख उत्पन्नाचा मुलूक होता तो अहिल्याबाईंच्या काळात पुढे 1 कोटीचा झाला व खासगीचे उत्पन्न 15 लाखाचे होते. ही प्रचंड दौलत लुटण्याचे कारस्थान गंगोबा तात्यांनी रचले. राघोबा दादांना त्यावेळेस जवळजवळ 25 लाखाचे कर्ज झाले होते. कर्ज निवारण्यासाठी ते माळव्यात हिंडत होते. गंगोबा तात्यांनी राघोबा दादांना त्यांच्या कटात सामील करून घ्यायचे ठरवले. राघोबा दादा पेशव्यांचे वारस, त्यामुळे ते सहज होळकरांचे बेवारस राज्य ताब्यात घेऊ शकतील. अहिल्याबाईंना दत्तक घेण्यास भाग पाडतील. राज्यकारभार चालवण्यासाठी नजराणा मिळेल. दादासाहेबांचा फायदा तो आपला फायदा असा कयास बांधत गंगोबा तात्यांनी राघोबा दादांना महेश्वरास बोलावले. गुप्त हेरांकडून अहिल्याबाईंच्या कानावर ही खबर आली. शिवाय हरकुआई आणि नणंदबाई उदाबाई वाघमारे यांनी तिला सावध केले. गंगोबा तात्या कट कारस्थान रचित आहेत. वेळीच सावध होऊन प्रसंगाप्रमाणे वागावे, नाहीतर तुम्हाला आम्हाला दाणे भरडावे लागतील. तिने दरबारी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले, मेल्या गंगोबा तात्यांनी हरामखोरी आरंभलीये, परंतु मी बाई माणूस, मी काय करणार असे समजू नका. मी खांद्यावर भाला टाकून उभी राहिले तर श्रीमंतांचे दौलतीस अवघड जाईल. ही दौलत आमच्या वडिलांनी भांडभवई करून मिळवली नाही. तलवारीच्या अनुमाने शरीर खर्च घातले. शिलेदारांप्रमाणे चाकरी घेतल्यास चाकरीस आम्ही हजर आहोत. पण तुमची आमची धुणी पाणी संपली असल्यास मोगल फिरंग्यांची चाकरी करू किंवा काहीही करू. पण गंगोबा तात्या म्हणतील दौलतीचा अभिलाष धरू तर ते कालत्रयी घडणार नाही. लगेच तुकोजी होळकरांना अहिल्याबाईने कळवले, फौज जेथे असेल तेथेच कायम ठेवून तुम्ही जेवत असाल तर पाणी पिण्यास आम्हापाशी यावे. अहिल्याबाईंनी आपले वकील दादोबा वाघोलीकर यांच्या मार्फत राघोबा दादा आणि गंगोबा तात्यांचे कारस्थान माधवराव पेशव्यांना कळवले. तातडीने अहिल्याबाईंना पेशव्यांनी कळवले, तुमच्या दौलतीबाबत जे पापबुद्धी ठेवतील त्यांचे पारिपत्य करावे. वारसाचा प्रश्न धसास लावणे गरजेचे होते. अहिल्याबाईंनी माधवरावास पत्र लिहिले. राजश्री अहिल्याबाई होळकर गोसावी अखंडित लक्ष्मी अलंकृत यांचे राजमान्य स्नेहांकित माधवराव बल्लाळ पेशवे पंतप्रधान यांचे अनेक आशीर्वाद. तीर्थरूप राघोबादादा पेशवे फौजेची तयारी करून नजराणा घेण्याकरता किल्ले महेश्वरास येत असल्याचे समजले. त्यावर विनंती आहे की माझे सासरे मल्हारराव होळकर यांनी एकनिष्ठपणे धन्याची सेवा करून सर्व आयुष्य मुलूक सर करण्यात घालवले. माझा नवरा खंडेराव होळकर यांनीही सरकारी कामगिरीत देह सोडला. चिरंजीव मालेराव होळकर मृत्यू पावले. मी खासगी आणि दौलत असे दोन्ही अधिकार आज पावेतो चालवून होळकरांचे नाव कायम ठेविले असून तुकोजीराव होळकर सरकार चाकरीचे उपयोगी समजून त्यांचे नावे वस्त्रे यावीत म्हणून विनंती. सुभेदार पद कोणाला द्यायचे यावरून घोळ सुरू होणार म्हणून पत्रात
सुभेदार या पदाबद्दल एकही शब्द लिहिला नाही. पण अहिल्याबाईंनी स्वतःला कारभार करण्यासाठी अधिकार सूचकपणे मागितला. तुकोजींसाठी सरकारी चाकरी करण्याचा थेट अधिकार मागितला. या पत्राबरोबरच शिंदे, भोसले, गायकवाड, दाभाडे या सर्व सरदारांना महेश्वरहून पत्रे गेली. कैलासवासी सुभेदारांनी श्रीमंतांचे दौलतीचा पाया खोदून वीट आपले हाते टाकून इमारत उभी केली. ईश्वराने आज आमच्यावर क्षोभ केला. अशा वेळी दौलत जगवून आम्हास हमराई करून सेवा चाकरी घ्यावी ते बाजूलाच राहिले. दौलतीविषयी पापबुद्धी धरली. आज आम्हावर आलेला प्रसंग उद्या तुम्हावर येऊ शकतो, हे लक्षात घेऊन मदतीस फौज पाठवावी. अहिल्याबाई पेशवे सरकारांच्या गादीशी एकनिष्ठ होत्या म्हणून अशी पत्रे त्या लिहू शकल्या. अहिल्याबाईंनी राघोबादादांना निरोप दिला. दत्तक वारस निवडायचा अधिकार आमचा आहे. मी मल्हाररावांची सून, खंडेरावांची पत्नी, मालेरावांची आई आहे. दौलतीचे रक्षण करण्यास आम्ही समर्थ आहोत. आमची बायकांची सेना तयार आहे. बाई माणसांशी आपण लढायला येऊ नये, यात तुमचीच मानहानी होईल. यामुळे आपल्याला नजराणा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जनता आणि इतर सरदार आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत, याची अहिल्याबाईंना जाणीव होती. त्यांनीच राघोबादादांना भेटीस जाण्याचे ठरवले. लवाजम्यासह हौद्याच्या चारी कोपऱ्यांना 4 भात्यात बाण गच्च भरून हत्तीवरून अहिल्याबाई उज्जैनीला निघाल्या. वाटेत अहिल्याबाईंचे स्वागत ज्या तऱ्हेने झाले ते पाहून राघोबादादांना माघार घ्यावी लागली. शिवाय माधवराव पेशव्यांनी काकांना नसते उद्योग थांबवावे अशी समज दिली. राघोबादादांनी पवित्रा बदलून आम्ही सांत्वनास येत आहोत असे कळवताच अहिल्याबाईंना कळवले. असे आहे तर सडे यावे, फौज घेऊन येण्याचे प्रयोजन नाही. राघोबा भेटायला येताच अहिल्याबाईंनी राघोबादादांचा यथायोग्य पाहुणचार केला. राघोबादादा खजील झाले. 11 डिसेंबर 1767 रोजी माधवराव पेशव्यांनी अहिल्याबाईंना खासगी आणि दौलत असे दोन्ही अधिकार दिले. महेश्वर ही होळकरांची खासगी जहागीर गौतमबाईंकडून अहिल्याबाईंकडे आलेली होती. त्यामुळे सातारची गादी किंवा पेशवे सरकारांचा त्यावर हक्क पोहोचत नाही, असे स्पष्टपणे त्यांनी मान्य केले. संकटकाळी धैर्याने प्राप्त परिस्थितीचा सारासार विचार करून डावपेच आखणे व ते तडीस नेणे, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे राज्यकर्त्यास आवश्यक असणारे अहिल्याबाईंचे कौशल्य या प्रसंगावरून प्रकर्षाने जाणवते. वयाच्या 8व्या वर्षी आपण निर्मिलेले आपण रक्षिले पाहिजे असे उत्तर श्रीमंत बाजीराव पेशव्यांना दिले होते. स्वतःच्या इवल्याशा हातांनी वाळूत तयार केलेले शिवलिंग घोड्यांच्या टापाखाली जाऊ नये म्हणून त्यावर आपले हात पसरून अहिल्याने रक्षिले होते. अहिल्यामधील साहस, स्वतःच्या क्षमतेवरील विश्वास, आपल्या कामाप्रती इमानदारी आणि निष्ठा या गुणांना प्राधान्य देत बाजीराव पेशवे आणि मल्हाररावांनी तिची निवड होळकरांची सून म्हणून केली. ही निवड सत्ताधीश होताच तिने सार्थ ठरवली. कुळ वीर कर, वीर वाल्ह्याचा वीर कर, दुसरे आडनाव होळकर. कुळ गोत्र जयवसी, देव ऋषी कपिला, गोकुळा मथुरा. दुसरी वस्ती चितोडगड, तिसरी वस्ती मुंगी पैठण, चौथी वीर मोहळ, 5वी वस्ती वोहळ मुरुम मोगलाई आहे. 6वी वस्ती वाफगाव पाटील की आहे. 7वी वस्ती कात्राबाद मांडवगण पाटील की आहे. 8वी वस्ती चांदवड. 9वी वस्ती महेश्वर नर्मदा काठी. 10वी वस्ती इंदूर. अशी पराक्रमी ऐतिहासिक होळकर घराण्याची आन बान शान उंचावली अहिल्याबाईंनी. होळकर राजवंशाचे राजचिन्ह हे शौर्य आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते. या चिन्हात जमिनीवर तररलेली पिकं, उजव्या बाजूस नंदी आणि तलवार आणि डाव्या बाजूस घोडा आणि ध्वज आहे. सर्वात वर मध्यभागी छत्र आणि त्याखाली सूर्य आहे. जमीन सुजलाम सुफलाम असली की सर्वच सजीवांच्या नैसर्गिक गरजा तृप्त होतात. श्री शंकर होळकर घराण्याचे कुलदैवत. त्यांचे प्रतीक नंदी. स्वकर्तृत्वाने मनगटाच्या बळावर होळकर रियासतीची स्थापना मल्हारराव होळकर यांनी केली. शौर्याचे प्रतीक म्हणून तलवार आणि न्यायाचे रक्षण करण्यासाठी सुसज्ज असलेली तलवार. महिष्मतीचा मूळ राजवंश हैहय यांचे राजचिन्ह घोडा होते. होळकर घराणे नेहमीच पराक्रम गाजवण्यासाठी सुसज्ज होते. त्यामुळे दौडण्याच्या स्थितीतील घोडा हे प्रतीक सर्वांवर ईश्वराची कृपा होत राहावी म्हणून ईश्वराचे छत्र वरदहस्त रूपाने मध्यभागी विराजमान आहे. परमेश्वर कृपेने होळकरांच्या राज्याचा सूर्य सदैव तळपत आहे. या सर्व प्रतीकांची अहिल्याबाईंनी प्रजापालक म्हणून काळजी घेतली. या राजचिन्हावर प्रोहोमेशोलभ्या श्री कर्तुः प्रारब्धात असे संस्कृत वाक्य आहे.
कर्तृत्व आणि प्रारब्ध एकत्र नांदले की मनुष्य वैभवशाली होतो, हा भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलेल्या ह्या संस्कृत वाक्याचा अर्थ आहे. स्वपराक्रमाने निर्माण केलेल्या होळकर साम्राज्या इतकी अलोट संपत्ती मराठेशाहीत कोणाही जवळ नव्हती. अहिल्याबाईंनी आपल्या हाती शिवपिंड घेऊन व तुळशीपत्र घेऊन आपली दौलत व जागीर शिवार्पण केली व स्वतःशीच प्रतिज्ञा केली. आजही ती प्रतिज्ञा महेश्वरच्या वाड्यावर लिहिली आहे. माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारासाठी मी येथे जे जे काही करीत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे. परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या आहेत त्या मला पार पाडायच्या आहेत. मुलकी अधिकार स्वतंत्रपणे अहिल्याबाईंना मिळण्याआधीच जवळजवळ 25 वर्ष खासगी आणि दौलतीचे मुलकी अधिकार अहिल्याबाई सांभाळतच होत्या. माधवराव पेशवे नजर कैदेत असताना त्यांनी होळकरांकडे अर्धा लाखाची मदत मागितली होती. आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या अहिल्याबाईंनी त्यांना 5 लाख देऊ केले. पानिपतच्या युद्धानंतर महादजी शिंदे यांची बिकट परिस्थिती झाली होती. सत्तेवर येताच अहिल्याबाईंनी स्वतःहून 30 लाखांचे कर्ज महादजींना देऊ केले. व्यवहार म्हणून परतफेडीचा दस्तऐवज झाला. महादजी तुकोजी होळकरांपेक्षा समर्थ, पराक्रमी, बुद्धिमान होते. होळकर साम्राज्याला ते अनेक प्रकाराने मदत करू शकत होते. ही बाब धूर्त राजकारणी असलेल्या महादजी आणि अहिल्याबाईंनी 30 लाखांचा व्यवहार करताना लक्षात घेतली होती. राज्याची सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी अवलंबलेली ही दूरगामी आर्थिक नीती होती. राज्याचा शकट चालवताना आर्थिक व्यवस्थापन अतिशय महत्वाचे असते. अहिल्याबाई काटेकोर, शिस्तबद्ध आणि नियमानुसार व्यवहार करण्यासाठी प्रसिद्ध होत्या. गंगोबा तात्यांचे राघोबांबरोबरचे कारस्थान त्यांच्या मुलास पटले नाही, हे दादाजी गंगाधर पुणे दरबारातले होळकरांचे विश्वासू प्रतिनिधी झाले. ते कायम त्यांच्या चाकरीत राहिले. बाईंची महत्वाची राजकारण आणि आर्थिक संबंधातली बोलणी ते पुणे दरबाराशी करीत असत. शेतसारा, महसुली, कर वसुली हे राज्याच्या उत्पन्नाचे मूळ स्रोत होते. कामांचे व्यवस्थापन निरनिराळ्या अधिकाऱ्यांकडे सोपवले गेले. उत्तम शासकीय यंत्रणा उभारली. कमावीसदारामार्फत सर्व कामे विभागवार वाटून दिली. त्रिंबक बापूराव यांना महेश्वरी कमावीसदार म्हणून नियुक्त केले. नियुक्तीच्या पत्रातच त्यांच्या जबाबदाऱ्या व पगार यांचा स्पष्ट उल्लेख केला. कुठे गैरव्यवहार आढळला तर पगारातून ती रक्कम कापली जाईल याची सुद्धा नोंद केली. भिल्ल, चोर यांच्यापासून रक्षणाची जबाबदारी कमावीसदारावरच सोपवली. तसेच सरकारचे जमीनदार, फडणीस यांचेकडून काम करून घेण्याची जबाबदारी कमावीसदारावर सोपवली. विभागवार जबाबदारी घेण्यासाठी अनेक कमावीसदारांची नेमणूक केली. जुन्या व नवीन हिशोबांची तपासणी होऊन त्याबद्दल सविस्तर चर्चा दरबारात होऊ लागल्या. कारभाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन अहिल्याबाई अंतिम निर्णय घेत असत. जुनी कर्जे फेडून घेणे, जनावरांच्या चारा पाण्यासाठी व्यवस्था लावून देणे, देवाधर्माची व्यवस्था करणे याबाबत निर्णय घेतले जाऊ लागले. नांदगाव आणि भोवतालच्या परिसराची फौजेकडून नासधूस झाली. कराचा बोजा सहन करणे गावकऱ्यांना शक्य होत नव्हते. तुकोजीरावांनी कराची रक्कम काही वर्षात विभागून दिली. अहिल्याबाई, पुणे दरबार, चौथाई वसूल करणारे या सगळ्यांनी मदत देऊ केली. कमावीसदार मात्र जुलमाने कर वसूल करत राहिले. त्याविरुद्ध गावकऱ्यांनी विभागून कर द्यावा अशी विनंती अहिल्याबाईंना केली. अहिल्याबाईंनी अधिकाऱ्यांना कमावीसदारांना कडक पत्र लिहायला सांगितले व बजावले. गरज पडणार नाही, पण कमावीसदाराने न ऐकल्यास दंड करा. रयतेला न्याय मिळाला पाहिजे. लहान मोठ्या समस्यांवर दरबारात तोडगा काढला जाऊन न्यायाचे राज्य आले. मल्हाररावांच्या सुधारणावादी विचारांमुळे त्यांच्या हयातीतच राजनीती आणि प्रशासनातील कौशल्य अहिल्याबाईंनी सिद्ध केले होते. मालेरावांच्या मृत्यूनंतर मात्र सर्व परीने सक्षम असूनही स्त्री आणि विधवा असणे या बाबी परंपरेच्या आवरणाखाली त्यांच्या सुभेदार म्हणून राज्यपदी बसण्याच्या आड आल्या. स्त्री पुरुष असा भेद करणाऱ्या परंपरेची ही ठळक अशी उणी बाजू होती. समाज रचना बळकट आणि भक्कम पायावर उभी राहायला हवी असेल तर स्त्रियांना सक्षम केले पाहिजे हे त्यांनी पुरेपूर ओळखले होते. स्त्रियांचा सन्मान ही माळव्याची ओळख असावी यासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या. त्यांनी हुंडाबंदीचा कायदा लागू केला. एखादी व्यक्ती निपुत्रिक अवस्थेत मरण पावली तर त्यांची संपूर्ण संपत्ती सरकार जमा होत असे. हा अन्याय अहिल्याबाईंनी दूर केला.
विधवा स्त्रियांना पतीच्या इस्टेटीत अधिकार मिळवून देऊन निपुत्रिक स्त्रियांना दत्तक घेण्याची परवानगी दिली. विधवा स्त्रियांकडून नजराणा घेणे म्हणजे लाच घेण्यासमान आहे असे त्या मानीत. स्त्री शिक्षणाचा आग्रह त्यांनी धरला. सैन्यात त्यांनी स्त्रियांची एक पलटण तयार केली व त्याचे नेतृत्व वेळ प्रसंग आल्यास करीत. महेश्वरच्या वस्त्रोद्योगात स्त्रियांना रोजगाराची संधी दिली. स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य द्यायला हवे याचा पुरस्कार करणाऱ्या मल्हाररावांचा वारसा अहिल्याबाईंनी पुढे नेला. त्यांच्या हाती राजशक्ती आणि संपत्ती दोन्ही असल्यामुळे त्या लोकहिताची कामे करू लागल्या. चोर दरोडेखोरांचे पारिपत्य करणाऱ्या वीराला त्यांनी आपला जावई करून घेतला. वास्तविक आपल्या मुलीचा विवाह त्या तोलामोलाच्या राजघराण्यात करू शकल्या असत्या. आईप्रमाणे प्रजेचे कल्याण बघून मुक्ताबाईने आईची आज्ञा मान्य केली. हा आंतरजातीय विवाह होता. लेकीसाठी काहीतरी करावे असे त्यांना सतत वाटत होते. आईच्या तालमीत तयार झालेली मुक्ताबाई समंजस होती. घरी येणारे पै पाहुणे, महेश्वरात येणारे सन्माननीय अतिथी यांची विचारपूस करणे, तसेच मंदिराच्या व्यवस्थापनात ती आईला मदत करीत असे. आपल्यासाठी आईला काहीतरी करावेसे वाटते हे ओळखून मुक्तेनेच त्यांना सोडवले. तिने विनंती पत्र दिले. आम्ही तुमचे पोटी जन्म घेतला, आम्हास तुमच्याकडील एखाद्या गावची पाटीलकीची वृत्ती देणे. अहिल्याबाईंनी सर्व कारभारांसमोर चांदवड परगण्यातील निफाड कसब्याची मुकादमी मुक्ताबाईस आंदण देण्याचा मानस बोलून दाखवला. दुसऱ्याच दिवशी आंदणाची कागदपत्रे तयार झाली. हे मुक्ताबाईस वंश परंपरेने देऊ केले. जर भविष्यात होळकरांपैकी कोणी यास हरकत घेतली तर त्यांना कुलस्वामिनीची शपथ आहे असे या जारी केलेल्या कागदपत्रात नमूदही केले. 14 डिसेंबर 1769. त्यांचा चोख कारभार अभ्यासण्याजोगा आणि अंगीकार करावा असाच होता. प्रत्येक व्यवहाराबाबत कागदपत्रांची पूर्तता त्या करीत असत. त्या कागदपत्रातील मसुदा पण असा असायचा की भविष्यात जर त्या व्यवहारासंबंधात तंटाबखेडा निर्माण झाला तर योग्य न्याय करता यायला हवा. प्रत्येक खर्चाची पावती झाली पाहिजे असा त्यांचा दंडक होता. सुलतानपूर परगण्याच्या कमावीसदाराला अहिल्याबाईंनी आज्ञा केली. घोड्यांची हजेरी पाहून घेणे, मग तूप आणि कणिक 1 खंडी 17 मन 2 शेर इतका माल घोड्यांसाठी पोहोचता करणे. माल पोहोचल्यावर सरकारातून पावती घेणे म्हणजे सरकारातून रक्कम मंजूर होईल. फक्त सरकारी व्यवहारापुरत्या त्या जागरूक चोख होत्या असं नाही, तर स्वतःच्या खरेदीची पावतीही त्या खाजगीकडे पाठवून देत असत. अशी वस्त्रांच्या खरेदीची ही एक नोंद. 8 तिवटे पैठणी रुपये 203, 6 जाफरखानी पैठणी रुपये 251, 7 पातळे पैठणी, 3 जरी काठी लाल 164 रुपये 12 पैसे, 1 चांदणी जरी काठी 90 रुपये, 1 साफा रेशमी 30 रुपये, 2 जाळी बुटेदार 200 रुपये, 8 लुगडी पैठणी 571 रुपये, 12 खण पैठणी 50 रुपये, काजळी कुसुंबी जरी काठी 41, एकूण रुपये 1559 12 पैसे. 1761 मध्ये पेशवेपदी आलेल्या माधवरावांनी दक्षिण प्रदेशच्या स्वाऱ्या यशस्वी केल्या होत्या. पानिपतानंतरची परिस्थिती बिकट होती. दक्षिणेत निजाम, उत्तरेत रोहिले, नजीब खान, अयोध्येचा नवाब सतत चढाया करीत होते. घरात काकाने उभा दावा मांडला होता. सदाशिवराव भाऊंचा तोतया धुमाकूळ घालत होता. धूर्त इंग्रजांचा कावेबाज वकील मॉस्टिन शनिवारवाड्यावर हजेरी लावत होता. मराठी सरदार कधी बेईमानी करतील याचा नेम नव्हता. या सर्वांवर माधवरावांनी मात केली. त्यांची धडाडी, सचोटी, न्यायप्रियता, कर्तव्य तत्परता बघून अहिल्याबाईंना कौतुक वाटायचे. त्या दोघांनाही एकमेकांविषयी आपलेपणा, कदर होती, पण त्यांच्यात व्यवहाराचा रोखठोकपणा होता. कारण नसताना कुणी कुणावर कृपा करीत नसत. एके दिवशी माधवरावांचे पत्र येऊन धडकले. होळकरांकडून 11,56,605 रुपये 14 पैसे इतके येणे आहे. पैकी 5,50,000 होळकरांकडे तयार असूनही सरकारात भरणा झालेले नाही. बाकी ऐवज 6,06,605 रुपये 14 पैसे मुदतीप्रमाणे न आल्यास सरंजामाचे महालांवर जप्ती आणून वसूल केले जातील असा करार असूनही अजून ऐवज आला नाही. बुंदी येथील ऐवज तुम्ही आणि शिंदे यांनी भरावयाचा आहे. अहिल्याबाई ऐवज देणारच होत्या. शेतकरी, 12 बलुतेदार, व्यापारी यांच्या कामाचा मोबदला लगेच देत असत, पण बड्या लोकांचा पैसा जरा दिरंगाईने देत. ही त्यांची पद्धत पेशव्यांना ठाऊक होती. म्हणूनच जप्ती न आणता त्यांनी नुसता इशारा दिला. पैशासाठी शिंदे होळकरांवर अवलंबून असले तरी देणे घेणे रोखठोकपणे सांगितले तरी दोघात कटुता नव्हती. त्या जाणत होत्या पेशव्यांनी असेच खबरदार असले पाहिजे.
सुभेदारांनीही पायरी न सोडता पेशव्यांवर असलेले आपले वजन कायम ठेवून मर्यादित असायला हवे. पेशवे माधवरावांच्या फौजा 1769 मध्ये हिंदुस्थानात निघाल्या. त्यात रामचंद्र पंत कानडे, विसाजी कृष्ण बेनीवाले, महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर होते. कानडे, बेनीवाले, होळकर, शिंदे यांचे आपापसात वाद होते. नजीब खानाचा मृत्यू झाला. डिसेंबर 1770 मध्ये माधवरावांनी कानडे बिनीवालेंना खरमरीत पत्र लिहिले. ताबडतोब दिल्ली ताब्यात घ्या. शुजाला वजीर जाहीर करून शाह आलमला दिल्लीला गादीवर आणून बसवा. शिंदे व तुम्ही एकत्र आल्यास होळकर रोहिले हा पेच लवकर सुटेल. गंगा, यमुना, दुआब मराठ्यांच्या अंमलाखाली आला. त्याबरोबर शुजा आणि बादशहा मराठ्यांकडे झुकले. मराठा सरदारांनी दिल्ली काबीज करून बादशहाला विजयी केले. शाही शिक्के, कट्यार मराठ्यांच्या ताब्यात आली. पानिपतचा कलंक 10 वर्षानंतर धुतला गेला. माधवराव पेशवे यांनी आज्ञा केली. मोहिमेचे सेनापती व सरदारांना सोन्या रुपयाची फुले उधळीत पुण्यात आणावे. 27 जून 1772 रोजी बादशहा दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाल्यावर माधवरावांनी सरदारांचे कौतुक केले. इंग्रजांना जमले नाही ते तुम्ही करून दाखवले. पातशहाचे मतलब सिद्ध झाले. पण पातशहांनी तुम्हास पैका आणि मुलूख काय दिला? तुमचे हिताचे काय? फौजेची उस्तवारी, कर्जाचा परिहार तुम्हास जड नाही. टोपीकरात इंग्रज भारी असून त्यांनी कलकत्ता, मच्छली बंदर, सुरत वेढले आहे. त्यांना दिल्लीत प्रवेश करू देऊ नका. अहिल्याबाईंना माधवराव वयाने लहान असूनही किती दूरवर विचार करतात याचे कौतुक होते. कारण त्या जाणून होत्या राज्यासाठी तलवार गाजवावी लागते तेव्हा बराच हिशोब काटेकोरपणे बघावा लागतो. पावला पावलावर माणसे सांभाळावी लागतात. गुरांच्या चाऱ्यापासून ते तोफखान्यापर्यंत बराच खर्च येतो. हे केले तरच फौज पराक्रम गाजवते. मराठ्यांची दौलत त्यांच्या हाती सुरक्षित होती. पण माधवरावांची तब्येत खालावत चालली होती. होळकरांच्या माणसांनी बडवानीत लूट केली म्हणून त्या स्थितीतही जागरूकतेने माधवरावांनी कळवले, उमेदसिंग पहाडसिंग यांची चौकशी करावी. कारकून पाठवून त्यांनी उपद्रव करू नये अशी ताकीद तुम्ही द्यावी. बडवानीच्या लोकांनी होळकरांबद्दल पूर्वी चुकीची माहिती दिली होती पेशव्यांना. म्हणून बाईंचा त्यांच्यावर रोष होता. त्या दोघांना पुण्याचे वकील घेऊन गेले तरी अहिल्याबाईंनी होळकरांचे मोर्चे उठवले नाहीत. त्या आसन्न मरण अवस्थेतही माधवरावांनी होळकरांचे मोर्चे उठवण्याचे आदेश अहिल्याबाईंना दिले. त्यांना बाईबद्दल आदर होता, पण आक्रमणाचे धाडस बाई करू शकतात याची त्यांना जाणीव होती. त्यांना आदेश मिळाला तरी बाई मनाशी म्हणाल्या, धन्य धन्य त्या पेशव्यांची, ईश्वरे केवढी कार्यशक्ती दिली. मराठेशाहीची हीच खासियत होती. पेशव्यांना, बलाढ्य होळकरशाहीला, धर्मशील अहिल्याबाईंनाही त्यांच्या हातून क्वचित होणाऱ्या गैरवर्तणुकीची जाणीव कोणी ना कोणी देत होते. अहिल्याबाईंबद्दल आदराची भावना असतानाही. 18 नोव्हेंबर 1772 रोजी माधवराव पेशवे यांचे थेऊर येथे निधन झाले. नारायणरावांना पेशवाईची वस्त्रे मिळाली. 13 डिसेंबर 1772. उत्तरेत तुकोजी होळकर, विसाजीपंत बिनीवाले, जावेद खान रोहिला, यमुना पार करून दिल्लीस गेले. महादजी मथुरेतून दिल्लीस गेले. मोहिमा चालूच होत्या. उत्तरेत मराठ्यांनी जाटांचा धुव्वा उडवला. शिवाजी शंकर चितालकर, तुकोजी म्हस्के, केरोजी कापरी, भोजराज, ढमढेरे, भागवत, कदम, शितोळे, खंडूजी कडू, महादोबा पुरंदरे यांना खास दरबारासाठी निमंत्रित केले. अहिल्याबाई राजकारणातील माणसांना आपलेपणाने जपत, पण त्याच वेळेस अपराध सहन केले जाणार नाहीत, सामोपचारे राहावे हे देखील बजावत असत. दरबारात सगळे स्थानापन्न झाले. अहिल्याबाई बोलू लागल्या, आपण सर्वांनी येऊन युद्ध सहाय्य केले. हे राज्य म्हणजे आपल्या सर्वांचे घरच. घरात कुरबुरी मनमुराद होणार, पण मनात कुठलाही किंतु न ठेवता श्रीमंतांचे, राज्याचे ज्यात हित आहे तेच कार्य करावे. मल्हाररावांच्या पुण्याईने, त्यांच्या आशीर्वादाने आपण यश संपादन केलेत. या राज्याचा लौकिक वाढवला. आपण दौलतीचे स्तंभ. तुमच्यामुळेच दौलतीचा सन्मान. घरात एखादा घरबैदी निघालाच तर एकजुटीने त्याचा सामना करावा. बेईमान एकास पळ म्हणतात तर दुसऱ्यास पाठी लाग म्हणतात. पुण्यात श्रीमंतांच्या घरात आपसात भाऊबंदकी चालू आहे, पण आपले इमान श्रीमंतांचे गादीशी. एकदिलाने आपल्या मुलखास सुखरूप सुरक्षित राखून त्याची भरभराट करा. आपणास तोडून दिलेल्या प्रांताचा अंमल वसुली करून निष्ठेनं सरकारात जमा करावा. तिजोरी सालंकृत तर राज्य सुखरूप. परचक्र होऊ देऊ नका. कोणी मोडता घातल्यास सज्ज रहा. मद्य, अफू यासारख्या पदार्थांचा धसका घ्यावा हे अंतिम हिताचे. होळकरांच्या निशाणाची आब डौल आपल्या हाती सोपवला आहे. आपल्या अडचणीत हे मातोश्रींचे घर आपल्या मदतीसाठी सज्ज आहे. कैलासवासी सुभेदारांनी आपणास माणूस केले, त्यांच्या पायी निष्ठा कायम जपा. अहिल्याबाई इंदुरास गेल्या.
खजिन्याची व्यवस्था लावायची होती. फडणीशीत परत आलेले सैनिक तोंडाला येईल ती रक्कम मागत होते. राणोजी शिंदे, अहिल्याबाईंचे भाचे यांची त्यांना फूस होती. अन्नदात्यांशी भांडणे चुकीचे असल्याचे अहिल्याबाईंनी समजावले. तुम्ही शौर्याने झुंज दिलीत तेव्हा आपल्या कुटुंबाची जबाबदारी सरकारी तिजोरीनेच घेतली. अजून सरकारी तिजोरीवर भार होईल असे वागू नका. पुढील मोहिमेत भरपाई होईल. लेकराप्रमाणे आपण वर्तन ठेवावे. आपल्या भाच्यानेच असे वर्तन करावे याची अहिल्याबाईंना चीड आली होती. तो भेटायला आला असताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. माझ्या जवळच्या माणसांनी फौजेला फूस लावून अशांतता माजवली. राणोजीस त्या म्हणाल्या, मला तोंडही दाखवू नकोस. माफी मागायचं सोडून राणोजी म्हणाला, माझ्या तलवारीत दम आहे, कुठेही चाकरी करेन. धनगर सोडून इतरही मातब्बर सरदार आहेत, बघत राहा. राणोजीच्या आईने त्याला समजवायचे सोडून अहिल्याबाईंनाच म्हटले, भाच्यास मुलग्यासारखे न मानता भोसल्याच्या दारात लोटलेस. शहाजी मामांनीही त्यांच्याबरोबर जायचे ठरवले. अहिल्याबाई निश्वास टाकत म्हणाल्या, आमची बाजू कुणीच ऐकत नाही. आपलेच म्हणणे रेटतात. तुम्हा संपत्तीचा माज आहे असे राणोजी म्हणतो. सामानाच्या गाड्या जाईपर्यंत अहिल्याबाई एकटक बघत होत्या. अशा उदासीन स्थितीत नर्मदा मैया त्यांची एकमेव सखी होती. त्यांचं मन आक्रंदत होतं. नर्मदाई, तुझ्या आश्रयास आले, असह्य झाले तर मला कुशीत सामावून घेशील ना? मुलासारखा जावई यशवंतराव, सदा आईच्या सेवेस तत्पर असलेली मुक्ताबाई, लाडका नातू नथोबा, सदैव पाठीशी राहणाऱ्या हरकू आई उदाबाई यांच्या सहवासात अहिल्याबाई पुन्हा टवटवीत ताज्या तवान्या होऊन रयतेच्या सेवेत मग्न व्हायच्या. पहाटे उठून स्नानादी आटपून शिवलिंगाची पूजा, स्तोत्रांचे पठण, त्यानंतर ध्यानधारणा, तोपर्यंत मौनव्रत पाळणे. हे होताच दूध पिऊन तक्रारींचे कागद बघणे, हिशोबाचा आढावा घेणे. खासगी पत्रव्यवहार लिहिणे, कामकाजाची आखणी झाल्यावर जेवणानंतर विश्राम घेऊन 2 प्रहरी दरबारी हजर होणे, हा त्यांचा नित्यक्रम होता. दरबारात कामकाज संपेपर्यंत थांबायच्या, कधी कधी मध्यरात्रीपर्यंतही. यातून उरेल तो वेळ नातवाचे लाड करण्यासाठी. 30 ऑगस्टला नारायणरावांचा खून झाला. रघुनाथरावांचाच यात हात असावा अशी शक्यता वर्तवली जात होती. 31 ऑक्टोबर रोजी रघुनाथरावांनी पेशवेपदाची वस्त्रे घेतली. त्यांच्याविषयी अहिल्याबाईंच्या मनात राग होता. त्यामुळे यापुढे चाकरी कशी घडेल अशी त्यांना चिंता लागून राहिली. तुकोजीकडून पुण्याचे काही वर्तमान नव्हते. अहिल्याबाईंनी आबाजी जगदेव यांची पुणे दरबारी वकील म्हणून नियुक्ती केली. असेच वकील त्यांनी ग्वाल्हेर, नागपूर, दिल्ली, भोपाळ येथे नेमून 2 दिवसाआड वार्तापत्रे येतील अशी व्यवस्था केली. नारायणरावांची पत्नी गरोदर असल्याचे कळताच बारभाईंची मसलत होऊन गंगाबाईच्या नावे कारभार करायचे ठरले. रघुनाथरावांना जेजुरी, पंढरपुरात दर्शनात गुंतवले. दादासाहेबांना या कारस्थानाचा सुगावा लागताच सरकारी फौजेची साथ तुकोजीराव होळकरांनी केली. राघोबा दादांचा गुप्त निरोप येऊनही तुकोजीराव होळकरांनी श्रीमंतांच्या पुण्याच्या गादीशी इमान राखले. सावधगिरीचा इशारा देण्यासाठी त्यांनी अहिल्याबाईंकडे पत्र रवाना केले. अहिल्याबाईंनी सर्व सरदारास पत्र लिहून सावध केले. त्या अन्वये द्रव्य मोहाच्यासाठी राघोबा दादांना साथ दिल्यास कडक शासन होईल, घर भेद्यास जागीच ठेचले जाईल असा इशारा दिला. अहिल्याबाईंबद्दल सर्वांनाच अपेक्षा होत्या. कोणाला आधाराची, कोणाला पैशाची, कोणाला उपजीविकेच्या साधनाची, कोणाला भक्कम आधाराची, कौटुंबिक प्रश्न सोडवण्याची. राघोबा दादाही त्याला अपवाद नव्हते. मुत्सद्दी यांचे मेरुमणी श्रीमती अहिल्याबाईस दंडवत असा मायना लिहित रघुनाथराव पेशव्यांनी खलिता पाठवला. बारभाईच्या कारस्थानाविरोधात जाणत्या पेशव्यास पाठिंबा दिल्यास इंग्रज राज्य काबीज करतील, मग सरदारकी कशी राहील, म्हणून एकत्रित सगळ्यांनी मला पाठिंबा द्यावा. निरोप मिळताच मसलतीत येतो असे कळवले. मल्हाररावांनी बेल भंडारा उचलून श्रीमंत बाजीरावापासून श्रीमंतांचे रक्षणाची शपथ घेतली. ती अहिल्याबाईंनीही निभावली. बेल म्हणजे आमच्या लेखी भाजीपाला नव्हे असे म्हणत संतापाने त्यांनी रघुनाथरावांना लिहिले, दादासाहेब, आपली बदनियत आम्ही तर उज्जैन येथे आलात तेव्हाच जाणली, पण ताणे वर्धमान ना केले. आता तर आपले पराक्रम गगनास भिडले. खून खराव्यापर्यंत मजल गेली. श्रीमंत नारायणरावास राखू ना शकलात तर गादीचे ना बोलावे. आपणास लाखोंची इनामे जहागिरी मिळाल्या, पण बदनेकी ना सोडली. आपणच बारभाईस उपराळा मदत करून दौलत रक्षावी, तर आपण त्यांचे जन्मवैरी होऊन बसलात. आपल्या या बदचालीमुळेच फिरंग्यांचे पाय अधिक दृढ होतील, हे माझे शब्द ऐकून ठेवा. आपणास उपराळा करण्याचे महत्पाप होळकर रक्ताकडून होणे असक्त. आपण धनी खरे, पण धनी पण गमावले आहे. प्राप्त प्रसंगात आपणास भेटण्याची बिलकुल शोभा नाही. आपण आलात तसे माघारी जावे. नर्मदा उतरण्याचा आपणास सल्ला नाही. लेखन सीमा श्री शंकर आज्ञेवरून.
दादासाहेबांचा लखोटा घेऊन आलेल्या इसमास पाणी पाजून रवाना करावे असा निरोप दिला. याचा अर्थ सीमेपर्यंत त्याची टेहळणी करावी असा आदेश दिला. अतिशय दक्ष आणि भीड मुहूर्त न ठेवता शासनकर्त्यास निर्णय घेता आले पाहिजेत हे अहिल्याबाईंनी कृतीतून सिद्ध केले. एकीकडे स्वकीयांनीच दुःख दिल्यामुळे नर्मदा काठी मला कुशीत सामावून घे म्हणून हताश झालेली अहिल्या आणि दुसरीकडे दादासाहेबांना नर्मदा उतरण्याचा आपणास सल्ला नाही म्हणणारी अहिल्या आपल्याला अवाक करून सोडते. अत्यंत हुशार, मुत्सद्दी, बोलण्यात धीट, फटकळ, व्यवहारात चोख अशा अहिल्याबाईंना भेटून बारभाईंना प्रत्यक्ष पाठिंबा मिळण्याच्या हेतूने हरिपंत तात्या महेश्वरास आले. कृष्णाजी मुरार यांना याविषयी अहिल्याबाई साहेबांजवळ सूतोवाच करा अशी हरिपंत तात्यांनी विनंती केली, पण त्यांना उत्तर मिळाले. आपण बाईसाहेबांशी समक्ष बोलावे, त्यांच्या आज्ञेशिवाय काही करण्याची आमची हिंमत नाही. अहिल्याबाईंचा आपल्या चाकरांवर कारभाऱ्यांवर दाब धाक होता. मग हरिपंत तात्यांनीच धाडस करून बारभाईंना आपला शपथपूर्वक पाठिंबा द्या अशी विनंती केली असता अहिल्याबाई उसळून म्हणाल्या, दादासाहेबांना आम्ही नर्मदा उतरू दिली नाही तरी आम्ही शपथ घ्यावी असे कसे सुचवता? त्या गादीवर जे ते आमचे मार्तंड. आमच्या मते बेल, दुर्वा, तुळस केवळ भाजीपाला नव्हे, मनाने आम्ही बेल भंडारा एकनिष्ठेने कधीच उचलला आहे. आपले बोलणे अप्रशस्त आहे हे जाणून असा. महेश्वरात जगद्गुरु शंकराचार्य आणि मंडन मिश्रांचा प्रसिद्ध शास्त्रार्थ झाला होता. मंडन मिश्रांची पत्नी या वादात न्यायाधीश होती. तोच वारसा अहिल्याबाईंनी पुढे चालवला. हरिपंत तात्यांनी अहिल्याबाईंच्या न्यायदानाविषयी बरेच ऐकले होते. प्रत्यक्ष अनुभव घ्यावा म्हणून ते शेतकऱ्याच्या वेशात दरबारी गेले. सभेत एक विधवा महेश्वरी दरबारी आपल्या संपत्तीचे दान करण्यासाठी आली होती. इस्टेटीपायी लोभी नातेवाईकांचा ससे मिराती थोपू शकत नव्हती. अहिल्याबाईंनी तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि त्या म्हणाल्या, आम्ही रयतेचे पैसे स्वीकारू शकत नाही. 1706 साली कोणा धर्मांधाने सोरटी सोमनाथाचे मंदिर उद्ध्वस्त केले आहे. आपण मंदिर उभारणीचे काम स्वीकारावे. आमच्या संरक्षणात तुम्ही सोरटी सोमनाथला जा. आपला प्रवास खर्च, राहण्या खाण्याचा खर्च आम्ही करू. आपण तिथे राहून देखरेख करावी आणि जन्म सार्थकी लावावा. जगण्याचे चांगले साधन मिळाले म्हणून विधवेस आनंद झाला. त्यानंतर एका कविवर्याने आपले काव्य ऐकावे म्हणून विनंती केली. त्यावर अहिल्याबाईंनी उत्तर दिले, हा वेळ न्यायदानाचा आहे, त्यानंतर आम्ही आपले काव्य ऐकू. दरबाराचा वेळ महत्वाचा असतो हे ध्यानात घेऊन कोणीही उगाच दरबाराचा वेळ घेऊ नये हा त्यांचा कटाक्ष होता. आपल्या वचनाची पक्की असलेली अहिल्या संध्याकाळी तिने कविवर्यांना आपले काव्य सादर करण्यास पाचारण केले. वंदन करून ते गाऊ लागले. देवी अहिल्ये शुद्ध मती तू सर्वांची माता, ईश्वर आला तुझ्या स्वरूपे होऊन यात्राता. तव पायाशी तीर्थे सगळी देव देवळे ती, स्वर्गामध्ये नारद तुंबर तव लीला गाती. अहिल्याबाईंनी हे ऐकताच त्यांना थांबवले. अहिल्येनं नम्रतेनं म्हटलं, ही अतिशयोक्ती आहे. ईश्वराने माझ्या रूपे अवतार घेणे, नारद तुंबर स्वर्गी मज अभागिनीची स्तुती गाणे केवळ अशक्य. माझ्या नादान पायाशी तुम्ही देव देवळास आणून ठेवलत हा घोर अपराध आहे. आपले काव्यगुण सत्ताधाऱ्यांच्या स्तुती सुमनात वाया जाऊ देऊ नका. देवाच्या लीला, शौर्याचे पोवाडे, समाजातली दुःखे सांगा. मग सोन्याचे कडेही घालीन. ती गाण्याची चोपडी माझ्याकडे द्या, तिला नर्मदा अर्पण करते. हरिपंत तात्या अवाक झाले. असे तेज, असा न्याय पाहिला नाही. बाईंच्या डोळ्यात वाणीत प्रचंड सामर्थ्य आहे असे मनोमनी कबूल केले. नकळत इतर राजे रजवाड्यांशी तुलना करते झाले. बहुतेक राजदरबारी कवी चाकरीस असत. राजाची स्तुती करणारी कवने ते रचित असत. पण अहिल्याबाईंनी तर स्वतःची स्तुती करणारी काव्यरचना नर्मदा अर्पण केली. भेटूया पुढल्या प्रकरणात. धन्यवाद.